नमस्कार मित्रहो. मी आपला मित्र विजय सिंह राणे आपणाला होमिओपॅथीचे चमत्कार सहज शक्य रोगोपचार या मालिकेतील हा पुढील व्हिडिओ मागे सांगितल्याप्रमाणे व कबूल केल्याप्रमाणे चामोमिला या औषधीबाबत देतो आहे. आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे की होमिओपॅथीची औषधं आपल्या शरीरावर मनावर किती चांगला आणि पटकन परिणाम करतात. त्याच मालिकेतलं चामोमिला हे औषध सगळ्यात महत्त्वाचं आहे. विशेषतः हे औषध लहान मुलांसाठी अतिशयच महत्त्वाचे आहे. ज्यांच्या घरात मुले आहेत एक 10-12 वर्षापर्यंतची, त्या लहानात लहान म्हणजे जन्मजात मुलापासून नवजात मुलापासून ते 10 वर्षापर्यंतच्या मुलांना हे औषध अतिशय उपकारक ठरते आणि म्हणून हे घरी संग्रही असणं एक अत्यंत आवश्यक आहे. मित्रहो, या औषधाचं विशेष लक्षण म्हणजे ह्याच्यामध्ये अतिशय सहिष्णुता हा महत्त्वाचा मानसिक फॅक्टर इन्व्हॉल्व आहे. म्हणजे कसं, छोट्या छोट्या गोष्टीसाठी सुद्धा काम बिघडलेलं असते. समोरची व्यक्ती तुमच्यासोबत सहकार्य करीत नाही, ती रागावलेली असते, चिडलेली असते आणि त्यासोबत तनफन चालू असते. एकाएकी मुले तुम्ही पाहिलं असेल अशी लहान मुलं ज्यांना काहीही केलं तरी ज्याचं समाधान होत नाही आणि सतत रडत राहतात किंवा रात्र रात्र रडत राहतात. आईवडिलांना, घरातील सगळ्या लोकांना ते परेशान करतात. यांचं एक वैशिष्ट्य आहे, असं लहान मूल तुम्ही जवळ घेऊन त्याला हिंडू फिरू लागले, खांद्यावर घेतले तर ते शांत होते, त्याचं रडणं बंद होते. जमिनीवर किंवा पलंगावर ठेवलं त्याला की त्याला रडणं त्याचं सुरू करते. ते ठरलेला कार्यक्रम आहे त्याचा. याच्यामुळे या औषधाचा लहान मुलांच्या संबंधात फार महत्त्वाचा उपयोग ठरतो. कारण ज्यांना मूल असते, लहान मूल, ते आईबाप किती संवेदनशील असतात. म्हणजे त्या मुलाच्या रडण्याबरोबर आपण पाहिलं की त्यांना कळत नाही, आई रडायला लागते. आई रडायला लागते, त्याच्यामुळे वडीलही नाराज होऊन बसतात आणि या सगळ्या परिस्थितीत घरातलं सगळं वातावरण बिघडतं. त्यामुळे अशी जी लहान मुलं आहे ते छोट्या छोट्या गोष्टीसाठी चिडतात. त्यांना काही वस्तू दिली तर ती घेऊन फेकून देतात. कशानेच त्यांचं समाधान होत नाही. अशा मुलांच्या कोणत्याही विकारावर सर्वप्रथम हे औषध दिल्यास चांगला लाभ मिळतो. एक लक्षात ठेवा, मूल जर आईच्या अंगावर दूध पिणारं असेल तर अशा मुलाला सरळ हे औषध देण्यापेक्षा त्याच्या आईला दिलं तर ते त्याला आपोआप मिळते. किंवा लहान मुलांच्या बाबतीत कोणत्याही औषधाबाबत ही बाब आपण लक्षात ठेवावी की दूध पित्या मुलाच्या आईला हे औषध दिलं ते मुलाला तिच्या दुधातून परस्पर मिळते आणि त्याचा लाभही होतो. हा आमचा अनेक वेळचा अनुभव आहे. तर हे औषध म्हणजे लहान मुलाची चिडचिड, त्याचे दात येताना त्याची होणारी चिडचिड, पोटाचे आजार, त्याला वारंवार असे पोटाचा अतिसार होणे, अपचन होणे, वारंवार शौचास जावे लागणे, हिरव्या रंगाचे शौच होणे इत्यादी अनेक लक्षणं आणि त्याच्यासोबत चिडचिड आणि त्याची असहिष्णुता हा फॅक्टर कायम असतो. आणि त्या मुलाला शांत करण्यासाठी, त्याच्या या आजारातून त्याची सुटका करण्यासाठी होमिओपॅथीचं हे कॅमोमिला हे औषध अतिशय उपयुक्त असं ठरलेलं आहे. या औषधाची गंमत सांगतो की याचा उपयोग अशा स्वभावाच्या स्त्रिया, अशा स्वभावाचे पुरुष, अशा स्वरूपाचे वृद्ध व्यक्ती जे नेहमी क्रुद्ध राहतात, कुठल्याच गोष्टीने त्यांचं समाधान होत नाही, अशा सगळ्यांसाठी या औषधाचा उपयोग होऊ शकतो. चिडखोरपणा जर कमी करायचा असेल, त्यांना शांत करायचं असेल, त्यांना सर्वसामान्य माणसासारखं वागायला लावायचं असेल तर हे औषध आपण त्या व्यक्तीला दिलं की साधारणतः 5-7 मिनटात किंवा 15 मिनटात, जास्तीत जास्त उशिरात उशिरा एवढ्या वेळात त्याच्यावर परिणाम होऊन ते लहान मूल स्वस्थ होते, हसायला लागते, खेळायला लागते. मोठ्या व्यक्तीची या बाबतीत त्याला अशी चिडचिड असेल कायमची, असहिष्णुता म्हणजे कशी, त्याला कोणी येऊन काही सांगितलं त्याच्यावरच तो रागावतो.
साधी गोष्ट असते किंवा मी हे काम केलं तर त्याच्यावर काहीतरी रागावेल, मी हे काय करू या गोष्टीवर तो त्याच्यावरही रागावेल. प्रत्येक गोष्टीवर तो रागावतो किंवा चिडतो. त्याचं समाधान झालेलं नसते. अशा स्त्रिया अनेक असतात, असे पुरुषही अनेक असतात आणि विशेषतः वृद्ध लोकात अशी चिडचिड सुरू झालेली असते. त्यांचं एकंदरीत कसं आहे, आजारापेक्षा होणाऱ्या वेदना प्रत्यक्ष याच्यापेक्षा त्या डिस्प्रपोर्शनेट असतात. जरुरीपेक्षा जास्त त्रास जेवढा आहे त्यापेक्षा जास्त त्यांच्याकडून व्यक्त होतो. हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. लहान मुलांच्या बाबतीत त्यांना आपण जवळ घेऊन फिरवलं तर ते शांत होतात. त्यांनी बरं वाटते. दुसरी गोष्ट, उष्णतेने व रात्रीच्या वेळी हा आजार बळावतो. हे औषधाची लक्षणं बळावतात. त्यामुळे ह्या बाबी आपण लक्षात ठेवणं आवश्यक आहे. एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षण या औषधामध्ये असंही आढळून आलेलं आहे, की त्याचा एक गाल लाल झालेला असतो, म्हणजे सुजल्यासारखा, टेंडरनेस ज्याला आपण म्हणतो. पोटाचा भाग हा सुद्धा सुजल्यासारखा असतो. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला लाली दिसते आणि दुसरा गाल मात्र फिकट असतो, फिकट पडलेला असतो. कधी-कधी तो एक गाल जो सुजतो त्या बाजूचा कानही खराब होतो आणि त्यात वेदना व्हायला लागतात. तीव्र वेदना व्हायला लागतात. दातातही तीव्र वेदना व्हायला लागतात. ती एकाच बाजूला. अशी परिस्थिती दिसली तर त्यावेळेला कुठल्याही वयाचा व्यक्ती असो, त्याला चामोमिला हे औषध अतिशय चांगलं काम करते आणि त्या पेशंटला त्याच्यामध्ये लाभ मिळू शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे औषध आपण घरी आणून 30 या पोटेन्सीचं ठेवावं आणि त्याचा योग्य तो उपयोग वेळोवेळी करावा.